लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री सिल्लोड महामार्गावरील वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील फरशी फाटा येथे उच्च दाब विद्युत वाहिनीचे चालू कामावरील ॲल्युमिनियमचे केबल चोरणारे चोरटे गुन्हे शाखा पोलिसांनी 24 तासात मुद्देमालासह पकडले आहे। फरशी फाटा येथे उच्च दाब विद्युत वाहिनीचे सुरू असलेल्या कामावरून दिनांक 2 जुलै ते 3 जुलै दरम्यान कुणीतरी अज्ञात इसमांनी ॲल्युमिनियमचे प्लास्टिक आवरण असलेले उच्च दाब विद्युत केबल चोरून नेल्याने संबंधित कंत्राटदार कपिल दामोदर पाथरीकर राहणार पाथरी तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी फिर्याद दिलीवरून वडोद बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 171/2025 कलम 303-2 भारतीय न्याय संहिता प्रमाणे दिनांक 4 जुलै रोजी दाखल करण्यात आला असता वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते। गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढत सदर गुन्हा हा योगेश सांडू दुधे राहणार वडोदवाडी तालुका फुलंब्री, योगेश भागाजी मस्के आणि रोहिदास रंगनाथ बकले दोन्ही राहणार हर्सूल तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या तिघांनी केल्याचे समजले। त्यावरून त्यांचा स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी केवळ 24 तासात शोध घेऊन त्यांच्या राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेतले। सदरील गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल करून केबल चोरी करण्याकरता वापरलेले लोडिंग वाहन क्रमांक MH20 GC 7354 आणि 2 लाख रुपये किमतीचा केबल वायर असा एकूण 7 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कामगिरी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय सिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस विठ्ठल डोके, गोपाल पाटील, प्रशांत नांदवे, समाधान दुबेले, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी केली। नमूद आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाही कामी मुद्देमालासह वडोद बाजार पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.